स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। करोली टी येथील वन विभागाचे कुरण पेटल्याने मोठे नुकसान। करोली टी तालुका कवटेमहांकाळ गावच्या हद्दीतील वन विभागाच्या कुरणात आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून अनेक वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडल्याने निसर्गाची मोठी हानी झाली आहे। कुरणात आग लागल्यानंतर गावातील तरुणांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आग आटोक्यात येत नसल्याने कवटेमहांकाळ नगरपंचायतीच्या अग्निशामक विभागाच्या गाडीने कुरणातील आग विझवली। करोली ते सलगरी रस्त्यालगत असणाऱ्या वन विभागाच्या कुरणाला दुपारच्या सुमारास आग लागल्याचे काही नागरिकांनी पाहिले। एवढ्या मोठ्या प्रमाणावर धुराचा लोट कुरणातून कसा येत आहे हे बघण्यासाठी गेल्यानंतर कुरणात आग लागल्याचे लक्षात आले। तातडीने तरुणांनी एकत्रित येत आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता जास्त असल्याने आग आटोक्यात आली नाही। कवटेमहांकाळ नगरपंचायतीची अग्निशामक विभागाची गाडी तातडीने पोहोचल्याने अनेक वृक्षांना जीवदान मिळालं आहे। या कुरणामध्ये अनेक वन्य प्राणी आहेत, त्यांचे देखील जीव वाचलेले आहेत। करोली टी परिसरातील नागरिक, त्याचबरोबर मुख्य अधिकारी अवधूत कुंभार, नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाचे जालिंदर माने, फायरमॅन अभिजित चंदनशिवे, रोहित कांबळे, सूरज बेंद्रे, चालक अनिकेत माळी यांनी आग विझवण्यासाठी चांगले प्रयत्न केले।